नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये। तुम्हाला माहीत आहे का, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर मराठी नववर्षाची सुरुवात आहे। पण गुढीपाडवा का साजरा केला जातो, गुढी का उभारतात आणि या दिवसामागे कोणती कथा आहे? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो। या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते, म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो। 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे। या दिवशी लोक घराची स्वच्छता करतात, सुंदर रांगोळी काढतात आणि नवीन कपडे घालून सण साजरा करतात। गुढीपाडवा साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा सांगितल्या जातात। जेव्हा प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला आणि अयोध्येला परत आले, तेव्हा लोकांनी आनंदाने विजयाचा उत्सव साजरा केला। या विजयाचे प्रतीक म्हणून लोकांनी गुढी उभारली। आणखी एक अशी मान्यता आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो। मित्रांनो, गुढी ही फक्त सजावट नाही, ती विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। घराच्या दाराबाहेर उभारलेली गुढी म्हणजे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येण्याचे प्रतीक आहे। गुढी बनवण्यासाठी बांबूची काठी, सुंदर रेशमी कापड, साखरेच्या गाठीची माळ, कडुलिंबाचे पाने, आंब्याची पाने, फुलांची माळ, वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश या सर्व वस्तूंनी गुढी सजवली जाते आणि घराबाहेर उभी केली जाते। या दिवसात कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे, कारण ते जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचे प्रतीक मानले जाते। तर मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नवीन आशा, नवीन सुरुवात आणि आनंदाचे प्रतीक आहे। या पवित्र दिवशी आपण गुढी उभारून आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश येण्यासाठी प्रार्थना करतो। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नादभक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।